तिसऱ्या खंडामध्ये एक उपाख्यान ऐकून पुढे आलो आणि उपाख्यानाच्या शेवटी पंचमहाभूतातल्या उपलक्षणांनी सगळ्याच पंचमहाभूतांनी ब्रह्माचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उपाख्यानाच्या कथेतून निर्देश असा झाला की पंचमहाभूता इतपत ताकद असूनसुद्धा ब्रह्माचं स्वरूप कळेल याची अजिबात खात्री नाही. आणि म्हणून इंद्र जो मनाची देवता आहे, म्हणजे आत्ता मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यानंतर आपल्याकडे असणारं एकमेव हत्यार जे मन, ज्याच्याकडे इंद्राचं स्वरूप आहे. इंद्र म्हणजे इंधनेन द्रवती इति इंद्रहा, जो अग्निरूपाने विचारांच्या इंधनाने जो पृथक्करण करू शकतो अशी ताकद असणारं एकमेव अंतर्गत इंद्रिय म्हणजे अंतःकरण म्हणजे मन म्हणजे इंद्र जो आहे, तो तिथे गेल्यानंतर जेव्हा ब्रह्म क्षणात तिरोभूत झालं आणि तिरोभूत झाल्यामुळे अशा तिरोभूत असणाऱ्या म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला ज्या ज्या मनुष्याला मनाचं अंधन मिळालेलं आहे, अंतःकरणाचं अंधन जन्मजात मिळालेलं आहे, असं असूनसुद्धा त्याच्या दृष्टीने ब्रह्म हे तिरोभूत अवस्थेमध्येच असेल. जर त्याला त्या तिरोभूत ब्रह्माबद्दल जाणीव करून घ्यायची असेल तर त्यासाठी त्याला त्याच्याकडे असणाऱ्या उमा हेमवती म्हणजे ब्रह्मविद्येची आराधना करावी लागेल. त्या ब्रह्मविद्येच्या आराधनेसाठी तो तयार झाल्यानंतर त्या उमेने त्याला सांगितलेले जे मंत्र आहेत त्या मंत्रानुसार जेव्हा आपण पाहायला गेलो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की या सर्व देवांपेक्षा म्हणजे ज्या ज्या नामरूपात्मक गोष्टी आहेत त्या त्या नामरूपात्मक गोष्टीमधील अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व म्हणजे देव अस्तित्व आहे. आणि अशा देव अस्तित्व असणाऱ्या लोकांनासुद्धा आपल्या दैवी ताकदीबद्दल झालेल्या अभिमानापोटी ब्रह्माचं दर्शन घडू शकत नाही. आणि म्हणून हे दर्शन कशा पद्धतीनं घडलं जाईल हे सांगताना आपण जे मंत्र पाहिले त्यापैकी चौथ्या मंत्रापासूनची जी सांगण्याची पद्धत सुरू झाली ती साकार किंवा सगुण पूजेची सुरुवात झाली. निराकार ब्रह्माची उपासना करण्याची ज्याच्याकडे कुवत नाही त्याला मंद अधिकारी असे म्हणतात. मंद अधिकाऱ्याची व्याख्या वेदांप्रमाणे जो निराकार निर्गुण ब्रह्माची उपासना करून ब्रह्मप्राप्ती करून घेऊ शकत नाही ते सगळे मंद अधिकारी याच्यामध्ये येतात. अशा मंद अधिकाऱ्याला त्याच्या मनाला लागलेल्या सवयीमुळे वृत्तीज्ञानावर ज्याचा नेहमीच भर पडत राहिला त्याच्या वृत्तीज्ञानाचा म्हणजेच मनाचा उपयोग करून ज्याला संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम अशा दोन प्रकारांनी भ्रमाचं वर्णन केलेलं आहे. आणि यापैकी जो संवादी भ्रम आहे म्हणजे ज्याचं फलस्वरूप त्याच्या प्रगतीसाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी कारणीभूत होतं असा एक संवादी भ्रम म्हणून कर्म आणि उपासना याचा अंतर्भाव भ्रमात केलेला आहे. ते सुद्धा मिथ्याच आहे. पण दोन मिथ्या गोष्टींमधल्या जो संवादी भ्रम किंवा संवादी मिथ्या गोष्ट जी आहे ती म्हणजे सगुण उपासना आहे. त्याचं उदाहरण देताना विचारसागर रहस्यामध्ये असं सांगितलेलं आहे की दोन संदूक किंवा पेटीमध्ये कोणता तरी प्रकाश बाहेर येतो असं दिसतंय. दोन्हीमधून तो प्रकाश बाहेर येतोय. यापैकी एक प्रकाश जो आहे तो रत्नाचा प्रकाश असल्यामुळे त्या पेटीमध्ये तो प्रकाश जर अनुकरण केलं तर त्याला रत्नाचा लाभ होणार आहे. आणि दुसरा जो प्रकाश आहे तो परावर्तित प्रकाश आहे. त्यामुळे तिथे जर त्याला जर अनुकरण केलं तर त्याला त्या परावर्तित करणाऱ्या त्या आरशाचा लाभ होणार आहे. आणि याचा लक्षणार्थाने अर्थ असा आहे की चैतन्याचं आपल्यामध्ये असणारं अस्तित्व हे कूटस्थाच्या परावर्तित किरणांनी जीव सगळ्याच गोष्टींचा उपभोग घेतो. म्हणजे माझ्या भोगासाठी किंवा माझ्या विषयांशी होणाऱ्या संकरासाठी मला त्याच चैतन्याची वृत्ती चैतन्यामध्ये त्याची मला आठवण होते. पण तो वादी भ्रम असल्यामुळे त्या भ्रमामधून माझ्या हातामध्ये प्रकाशाखेरीज काहीच लागू शकत नाही. आणि तो प्रकाश कशाचा आहे म्हणजे मला कार्याची माहिती मिळू शकेल, कारणाची माहिती मिळू शकणार नाही. या उलट जो
सगुण किंवा साकार पूजेमध्ये आहे त्याचा संवादी भ्रम झाल्यामुळे त्या प्रकाशाच्या अनुकरणाने त्याला त्या रत्नाचा लाभ होऊ शकतो, म्हणून सगुण पूजेला उपाय या सदराखाली वेदांतामध्ये मान्यता आहे. साक्षात ब्रह्मदर्शनासाठी त्याचा काहीही उपयोग नाही असं शास्त्र सांगतं, आणि ज्याचा साक्षात उपयोग नसतो त्याला त्या उपयोगाला असाक्षात किंवा आराध उपयोग असं म्हणतात. म्हणजे जे साक्षात प्रत्ययाने किंवा साक्षात रूपाने ते उपयोगी होऊ शकत नाही. आणि साक्षात रूपाने जो प्रयत्न किंवा जी साधना होते त्या साधनेला ती एकमेव साधना तरी असू शकेल, किंवा त्या साधनेला काही अंग असू शकेल, किंवा त्या साधनेला काही सहकारी साधना असू शकेल. याचा अर्थ जर ब्रह्मप्राप्ती हे माझं ध्येय असेल तर मी जी साधना करणार या साधनेमध्ये जे जे काही मला सांगण्यात आलेलं आहे, ज्यापैकी मला माहीत असलेली गोष्ट म्हणजे माझ्या कर्मावरचं माझं केलेलं केंद्रित केलेली शक्ती जी माझ्या कर्मापासून मला चित्तशुद्धी देणार आहे असं कर्म करणे, त्याच्यानंतर मी करणारी माझी उपासना ज्याच्यामुळे मी माझा विक्षेप घालवणार आहे, अशा या दोन्ही साधनांचा ब्रह्मप्राप्तीसाठी नेमका काय, त्याची नेमकी काय भूमिका आहे, त्या भूमिकेवर हे सगळे पुढचे मंत्र अवलंबून आहेत. या कर्मामधून केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने ज्यामुळे चित्तशुद्धी मिळते, त्या चित्तशुद्धी मिळणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला, ज्याच्यामध्ये शम आहे, ज्याच्यामध्ये दम आहे, ज्याच्यामध्ये साधन चतुष्ट आहे, म्हणजे थोडक्यात ज्याच्यामध्ये बहिरंग आणि बहिरंगाच्या सापेक्षतेने अंतरंग साधना आहे. म्हणून याच कारणासाठी श्रवण, मनन आणि निधिध्यासन या तिन्ही साधना साधन चतुष्टापेक्षा अंतरंग साधना समजल्या जातात. साधन चतुष्ट हे कर्म किंवा यज्ञयागा किंवा वेद विहित कर्मापेक्षा अंतरंग समजलं जातं. पण श्रवण, मनन, निध्यासन याला सुद्धा अतीव अंतरंग साधना न मांडता महावाक्य मनन ही सर्वात अंतरंग साधना मानलेली आहे, म्हणजे सोहम विचार. अशा प्रकारे साधनेच्या ज्या काही 4 घड्या बसवून दिलेल्या आहेत, यापैकी कोणत्याही घडीचा ब्रह्मप्राप्तीसाठी सहाय्यक किंवा सहकारी अशा पद्धतीने त्याचा उपयोग होत नाही. म्हणून ते साधनेचं अंगही नाही आणि तो साधनेचा सहकारी नाही. आणि हे सांगण्यासाठी ब्रह्माची जर याची सांगड घालता येत नसेल तर मग ज्याच्याबद्दल काहीही बोलता येत नाही, जे विदितात पण नाही, जे अविदितात पण नाही, ज्याला कोणत्याही प्रकारे प्राप्त करून घेता येत नाही, जे कर्माच्या कर्मकारक फल या संबंधात बसत नाही, असं जे काही तत्त्व तुम्ही सांगता ज्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची पुसटसुद्धा कल्पना मला नाही, अशा ब्रह्माची उपासना करताना मग कशा पद्धतीने करावी याचं मार्गदर्शन करताना जो असा अधिकारी आहे की जो इतना उच्च नाही, अशा मंद अधिकाऱ्याला सांगण्यासाठी जो मंत्र येतो त्या मंत्रामध्ये जे काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांना हे उपनिषद आदेश या शब्दांनी दर्शवतं. आदेश म्हणजे इन्स्ट्रक्शन किंवा दिलेला सल्ला. आणि हा आदेश जो आहे त्या आदेशाची व्याख्यासुद्धा त्यांनी असं केलेली आहे, येन उपमानेन उपदेशः स अयम निरुपम ब्रह्म. निरुपम ब्रह्मासाठी उपमान उपमेय वापरून जो काही उपदेश केलेला असतो त्याला आदेश असं म्हणतात. आता उपमेय उपमान म्हणजे काय, तर जेव्हा प्रतीकाची उपासना आपण चालू करतो तेव्हा त्या प्रतीकामध्ये ते उपमान आहे, उपमेय जे आहे ते ज्याच्यासाठी ते वापरले लक्षणार्थाने ब्रह्म आहे, अशा पद्धतीने उपमान उपमेय या संबंधाने जेव्हा साधना चालू होते तेव्हा त्या साधनेला मंद अधिकाऱ्यासाठी सांगितलेली साधना किंवा आदेश असं म्हटलं जातं. असे 2 आदेश आपण वर्णन केलेले 4थ्या आणि 5व्या मंत्रात पाहिले. या उपमेसाठी 2 गोष्टी वापरण्यात आल्या. एक गोष्ट एक पहिलं जे उदाहरण किंवा पहिली जी उपमा आहे ती विजेची आहे आणि दुसरी उपमा जी आहे ती डोळ्याच्या उघडझापीची. या दोन्ही उपमांमधून ब्रह्माचा निर्देश कसा केला गेला, तो लक्षणार्थाने केला गेला. तो वाच्यार्थाने जरी नसला तरी लक्षणार्थाने कसा लागू पडतो हे सांगण्यासाठी त्यांनी त्या मंत्राच्या खुलाशामध्ये असं सांगितलेलं आहे की जशी एखादी वीज पडल्यामुळे
पटदिशी तिच्या अस्तित्वाच्या काळामध्ये सर्व वस्तू प्रकाशित होतात, पण ती कुठे आहे आणि कशी प्रकाशित करते हे पाहता पाहताच ती निघून जाते. त्याप्रमाणे वृत्तीज्ञानाचं प्रज्वलन करण्यासाठी ब्रह्म चैतन्य स्वरूपामध्ये नेहमीच वृत्तीज्ञानाच्या मागे उभे असते. इतकेच नव्हे तर चेतनेचा आपल्याशी असणारा स्पर्श हा प्रत्येक वृत्तीज्ञानाच्या, जेव्हा वृत्ती आरंभ होते आणि वृत्तीचा शेवट होतो, त्या वृत्ती आरंभापासून वृत्ती शेवटापर्यंत चेतनाच्या साह्यानेच ती क्रिया होते. पण ज्या वेळेला वृत्तीमध्ये झालेला जो चित्तामध्ये झालेला जो वृत्तीरूपी बदल आहे, तो जेव्हा काही छोट्या क्षणासाठी थांबतो, त्या क्षणामध्ये त्या चित्तामध्ये त्या चेतनेचा स्पष्ट अनुभव आल्यामुळे अत्यंत आनंद होतो. तो आनंद इतक्या अल्पकाली असतो की त्या आनंदाला चेतनेचा आनंद समजण्याच्या ऐवजी विषयाचाच आनंद आहे असं जीव भ्रमाने संबोधतो. म्हणून अशा क्षणिक चित्तवृत्ती विराम पावलेल्या अवस्थेमध्ये, म्हणजेच विषयाचा आनंद उपभोगताना येणारा जो आनंद आहे, त्या आनंदाबद्दल असं म्हणतात की असं जे उपमान आहे, अशा ठिकाणी जो त्याचा भास आहे तो विद्युत किंवा विजेसारखा आहे. त्याप्रमाणेच जेव्हा जेव्हा निमिष आणि उन्मेष डोळ्यांची उघडझाप होते, तेव्हा डोळ्यांच्या उघडझापीबरोबर संपूर्ण विश्व माझ्यासमोर तयार होतं आणि तितक्याच कमी क्षणामध्ये ते लयाला जातं. असं जे होणं आणि लयाला जाणं आहे तेच माझ्या संपूर्ण जाणीवेचं मूळ आहे. म्हणून ज्या ज्या गोष्टीची मला जाणीव होते, ज्या गोष्टीची जाणीव होते, ज्याची जाणीव होते त्याची मला जाणीव झाली याची जी जाणीव आहे ती जाणीव, आणि ही जाणीव मला होते ही जाणीव, या सगळ्याच जाणीवेंच्या खाली जो सबस्ट्रॅटम किंवा खालचा जो मूळ त्याचा गाभा आहे तेच हे चेतन तत्व आहे. अशा दोन उपमांच्या पद्धतीने ते पाहता येतं. जेव्हा ते आपल्या शरीराच्या बाहेर घडणाऱ्या घटनांनी जर पाहायचं ठरवलं तर त्याला अधिदैवत आदेश असं म्हणतात. आणि अधिदैवत आदेश म्हणजे जो माझ्याशी संबंधित नसून माझ्या बाहेर असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत, मग त्याला अधिभौतिक का म्हटलेलं नाही. अधिभौतिक न म्हणण्याचं कारण असं आहे की तो केवळ जडातून येणारा प्रत्यय नसल्यामुळे तो त्या देव या शब्दाचा अर्थच मुळात दिव धातूपासून आलेला आहे. म्हणजेच ज्ञानाची स्पष्ट जाणीव करून देणारा क्षण म्हणजे देव. आणि असं असल्यामुळे त्यांना अधिदैविक उपमा या पद्धतीने समजलं जातं. 5व्या मंत्रामध्ये मात्र म्हणजे एक साधना अशी होऊ शकते की बाहेर असणाऱ्या ब्रह्माच्या उपमेवर लक्ष केंद्रित करून ब्रह्माची उपासना करता येते. अशी एक उपासना सांगितली जी मंद अधिकाऱ्यासाठी असं शास्त्र म्हणतं, आणि ती करताना ती प्रतीकाच्या स्वरूपात झाल्यामुळे तिला उपासनेचं स्वरूप येतं. पण इथे असणारी जी प्रतीक आहे ते प्रतीक मात्र ज्या पद्धतीने घेतलं गेलं त्या पद्धतीमध्ये त्याच्यावर लक्षणार्थ लादला गेलेला आहे. लक्षणार्थाने उपासना आहे, रूढार्थाने किंवा वाच्यार्थाने नाही आहे, आणि व्यंजनार्थाने तर नाहीच नाही आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची उपासना करताना जेव्हा निकृष्टे उत्कृष्ट बुद्धी किंवा शालिग्रामे उत्कृष्ट बुद्धी या पद्धतीने शिव किंवा देवाचे किंवा देवावर ब्रह्माचं लक्षण करून त्याच्या सगळ्या शक्ती प्रतीकामध्ये आलेल्या आहेत असं समजून सर्व शक्तिपूर्ण, सर्व शक्तिमान, सर्वत्र व्यापी, अनंत अशा पद्धतीच्या ब्रह्माची लक्षणा एखाद्या मूर्तीमध्ये करून किंवा एखाद्या अशा गोष्टीमध्ये करून की ज्याला प्रतीकाच्या समान मानता येईल, अशा पद्धतीने जी उपासना होते ती अधिदैवत उपमा उपासना, उपमेय उपमान उपासना अशा पद्धतीने सुद्धा ब्रह्माचा विचार करता येतो असं ते म्हणतात. हे या उपासनेमध्ये आणि जो सगुण उपासना सांगितली याच्यामधला फरक कोणता आहे? सगुण उपासनेमध्ये फलप्राप्ती जी आहे ती विक्षेप घालवण्याची आहे. ही उपासना करणारा विक्षेप घालवूनच आलेला आहे. त्यामुळे आत्ता त्याची जी उपासना चाललेली आहे ती विक्षेप घालवण्यासाठी चाललेली नाही. विक्षेप ज्याचा गेलेला आहे, कारण तो साधन चतुष्ट संपूर्ण आहे म्हणून तर त्यांनी शिष्यांनी उद्गार काढलेत की मला दिसलं, मला कळालेलं आहे असं तो जो म्हणाला. प्रश्न आता इथे असा येतो की मग जो साधन चतुष्ट पूर्ण झाला, ज्याच्यामध्ये चित्तशुद्धी 100% झालेली आहे, अंतःकरण अत्यंत शुद्ध झालेलं आहे, विक्षेप निघून गेलेला आहे,
पण अजूनही ब्रह्मप्राप्ती झालेली नाही. असा जो मधला काळ आहे, त्या मधल्या काळामध्ये करावी लागणारी विचारांची जी शृंखला आहे, त्या शृंखलेचं जे या शृंखलेमध्ये कशा पद्धतीने विचार करावा लागेल ज्याच्यामुळे ब्रह्मज्ञान होईल याच्यासाठी, आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेचं वर्णन करूनसुद्धा ही प्रक्रिया ज्याच्या मार्गदर्शनाखाली करावी लागेल त्या व्यक्तीचं नाव गुरु असं आहे. म्हणजे ही 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 संकल्पनासुद्धा गुरुच्या सान्निध्यामध्ये, म्हणूनच हा संवादच म्हणत गुरुबरोबर चाललेला आहे. पुढे ते असं म्हणतात की याच पद्धतीने अध्यात्म उपासना अशी सुद्धा करता येते, आणि त्याबद्दलचा जो आदेश आहे तो त्यांनी असा सांगितलेला आहे की जर एखाद्याकडे इतकी किंवा अशा प्रकारची सामर्थ्य जर असेल तर त्याला ब्रह्माच्या उपमान उपमेय अशा प्रकारच्या साधनेमध्ये न पडता तो केवळ आपल्या मनाच्या ताकदीवर, जे मन आता विक्षेपापासून मुक्त झालेलं आहे, जे एकाग्र तर होतच, कारण एकाग्र झालं नसेल तर विक्षेपच जाऊ शकत नाही, पण आता तो निरुद्धावस्थेपर्यंत जाऊ शकतो. आत्तापर्यंत उपासनेमध्ये केलेली मनाची एकाग्रता ही एका वस्तूवर केंद्रित केलेली मनाचं सामर्थ्य होतं. आता मात्र मनाचं सामर्थ्य जे लावायचं आहे ते अशा ठिकाणी लावायचं आहे की त्या मनामध्ये त्या एका वस्तूबद्दलसुद्धा जे विचार मनामध्ये येतात त्या विचारांची सुद्धा आता निवृत्ती करायची. म्हणजे एक अशी अवस्था की जिथे मी कोणत्या तरी प्रतीकाची, कोणत्या तरी गोष्टीची उपासना करतोय, या उपासनेचा विचार जरी दृढ आणि एक असला तरी दोन्हीही घालवायचे. आणि असे दोन्ही गेल्यानंतर त्या मनाची अवस्था काय होईल तर त्या मनामध्ये त्या प्रतीकाबद्दल किंवा त्या दैवताबद्दल किंवा त्या विचाराबद्दल सुद्धा विचार उठणार नाहीत, म्हणजेच ती अमन अवस्था असेल. अशा ह्या विचाररहित अमन अवस्थेमध्ये युगपत किंवा साक्षात्कार झाल्याप्रमाणे ब्रह्माची प्राप्ती होते. आणि ती त्या प्रक्रियेमधली एक घटना आहे. त्याला प्राप्तव्य म्हणता येत नाही, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं आहे की जर सूर्यावर आलेले ढग बाजूला गेल्यानंतर जर सूर्य प्रकाशित झाला तर तो प्रकाशित झाला असं म्हणावं की तो प्रकाशित होताच आत्ता दिसला असं म्हणावं. म्हणून ब्रह्मप्राप्ती झालेल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी दुसरा दृष्टांत दिला आहे. प्रचंड तहान लागलेल्या माणसाला पाणी दिसले पण ते शेवाळ्यांनी पूर्ण भरून गेलेलं आहे. तिथे पाणी आहे याची कपर्दिकसुद्धा त्याला कल्पना नाही. अशा वेळेला ज्याला त्याची कल्पना आहे म्हणजे गुरु, त्यांनी सांगितल्यानंतर जेव्हा तो आपल्या स्वप्रयत्नाने ते शेवाळ बाजूला करतो तेव्हा पाणी पहिल्यापासूनच तिथं होतं की त्याला सापडलं. म्हणून ब्रह्माची प्राप्ती होऊ शकत नाही, ब्रह्माच्या अस्तित्वाची खात्रीसुद्धा होऊ शकत नाही, कारण त्याची खात्री आहेच. प्रश्न फक्त एकच झाला की आत्तापर्यंत ज्या माझ्या मनाने, त्याचं आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे वेदांमध्ये की मोटेवर लावलेल्या बैलाप्रमाणे त्याच्या मागच्या बाजूला विहीर असते, त्याला तहान लागलेली असते, तेव्हा त्याला समोरून पाणी पाजावं लागतं, म्हणजे माझ्या मागे पाणी आहे हे त्याला माहीत नसते. अशा मोटेवरचा विहिरीवरचा बैल जर चुकून विहिरीकडे फिरला तर त्याला पाणी मिळालं की ते पाणी होतंच ते आत्ता कळालं. अशी जशी कल्पना आहे तशीच संकल्पना साधारण ब्रह्म दर्शनाची असल्यामुळे आध्यात्मिक साधना करणारे, ज्यांना अधिदैविकाच्या ऐवजी आध्यात्मिक साधना करणारे आहेत, ते आपल्या एकाग्र चित्ताला निरुद्ध अवस्थेकडे घेऊन जातात. आणि निरुद्ध अवस्थेमध्ये असणारं मन हे असं मन आहे की त्या मनाच्या अस्तित्वाचा विसर पडलेला असतो. आणि प्रश्न असा आहे की मनाच्या अस्तित्वाचा विसर म्हणजे अहंकाराचं दफन आहे की अहंकार तसाच आहे आणि विचारांची फक्त मुठमाती झालेली आहे. या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला घडतात. मी माझ्या मनामध्ये किंवा मला माझं मन आहे याची खात्री मला जेव्हा मनामध्ये बदल होतात तेव्हाच कळते. मला अंतःकरण आहे याची सतत जाणीव. एरवी प्रत्येकाचे हृदय देशी मी अमुक आहे ऐसाजी अहर्निशी वृत्ती स्फुरे अहर्निशी. आता ही जी वृत्ती आहे तो अहंकार आहे. आता तो अहंकार जाणे
किंवा अमन होणे किंवा विचारशून्यता येणे, या तिन्ही गोष्टी एकच आहेत. आणि ही अशी विचारशून्यता आणणे किंवा ती विचार काढणे याच्यासाठी जो आदेश दिला गेला आहे, यच्च अनेन मनसा एतद ब्रह्म उपस्मरती. आता जी साधना सांगितलेली आहे ती साधना आपल्याला माहीत असलेल्या सगुण उपासनेच्या पुढची साधना आहे. इथला साधक हा चित्तशुद्धी आणि विक्षेप याच्याही पलीकडे गेलेला आहे. आता तो काय करतोय तर अशा शुद्ध एकाग्र मनाला यच्च अनेन मनसा एतद ब्रह्म उपस्मरती, तो आता ब्रह्माच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. इथे शास्त्राचे किंवा आचार्यांचे शब्दसुद्धा त्या अनुभवासाठीला वर्णन करताना कमी पडताना दिसत आहेत. उपस्मरती समीपतः स्मरती साधकः अभीक्ष्ण भृशम. हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत, अभीक्ष्ण आणि भृशम. आता त्याचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न तो एक या विचारावर तो पोचलेलाच आहे. एक विचार मनात ठेवणे हे त्याने लीलया साध्य केलेलंच आहे. आता तो एक जो विचार आहे तो काढून टाकायचा आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये तो कसं करतो तर एकतर तो अभीक्ष्ण म्हणजे सतत तैलधारावत म्हणून ध्यानामध्ये, त्या ध्यान अवस्थेमध्ये जेव्हा अशा अवस्थेमध्ये की जिथे जगताचा विसर तर पडलेला आहेच, मी ध्यान करतोय आणि ध्यानात माझं ध्येय अमुक आहे याचाही विसर पडलेला आहे. आणि म्हणून असा विसर पडलेला असताना जो अभीक्ष्ण म्हणजे सतत तैलधारावत आणि कसं भृशम, भृशम म्हणजे अत्यंत तीक्ष्णपणे इंटेन्स आपली सगळी मनाची जितकं सामर्थ्य आहे ते सगळं सामर्थ्य लावून जेव्हा ते करतो आणि असं करत असताना येणारं अपयश हे फार मोठं वैफल्य आणू शकतं. समर्थांची टाकळीतली लिहिलेली सगळी जी सूत्र आहेत ती या भूमिकेवर नाहीत. रामाला जे अत्यंत कळकळीने सांगितलेलं आहे, पुरश्चरण केल्यानंतर अजूनही रामाचं दर्शन नाही. बाहेर एक फुकट खाणारा मुलगा किंवा साधू या दृष्टीने बाहेर बोलत असणारी लोक, म्हणजे एका बाजूला व्यावहारिक जग, ज्या व्यावहारिक जगाची एकाग्रतेने निवृत्ती करण्याचा या वयामध्ये समर्थांनी प्रयत्न केलेला आहे, पण त्याच वेळेला समोर जे हवं इप्सित म्हणजे एकाग्रतेपर्यंत पोचलो आहे, एकाग्रतेचा आनंद बाजूला केला आहे आणि अमन होण्याचा प्रयत्न चालू केला आहे, पण अजूनही त्याच्यात यश आलेलं नाही. ही घटना रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यात आलेली आहे, समर्थांच्या आयुष्यात आलेली आहे, तुकारामांच्या आयुष्यात तर आलेलीच आहे. आणि त्यावेळेला या तीनही दिग्गजांनी, कारण त्यांनी मन एकाग्र करणे या तिघांनाही अशक्य नव्हतंच, पण या तिघांनाही अशा दिग्गजांना वैफल्य यावं म्हणजे ब्रह्मप्राप्ती किती अवघड गोष्ट असू शकेल याची साधारण कल्पना येऊ शकते. तुकाराम महाराजांनी केलेलं व्रत असं होतं की जर मला तुझं दर्शन झालं नाही, म्हणजे मी जर ब्रह्मीभूत झालो नाही, तर मी खाणारी नाही, पिणारी नाही, खाली येणारी नाही. रामकृष्ण परमहंसांनी केलेला निर्धार असा होता की जर झालं नाही तर मी ही इथे जी तलवार दिसते तिने मी माझं मुंडकंच उडवून घेईन. आणि हात घालण्यापर्यंत जावं लागलं. समर्थांची अवस्था अशी आहे की फक्त करुणाष्टकं लिहिलेली आहेत, त्यांना रामाशिवाय काहीही आता दुसरं कोणीच काही करू शकत नाही, हे माझ्या हातून होणार नाही. त्यांनी साक्षात गुरुला म्हणजे रामचंद्रांना हाक मारलेली आहे. रामकृष्ण परमहंसांनी मातेला हाक मारलेली आहे आणि तुकारामांचे तर गुरु म्हणजे स्वप्नातले गुरु आहेत, त्यांना हाक घातलेली आहे, विठ्ठलाकडे हाक घातलेली आहे. असं झाल्यानंतर त्या आदेशानुसार त्यांना ब्रह्मप्राप्ती झालेली आहे. म्हणजे ब्रह्मप्राप्तीसाठी कोणत्या लोकांसाठी कशा प्रकारची साधना लागते, म्हणजे साधनेच्या उतरंडीवर जर बघायचं झालं, ज्याला साधनेचे प्रतल म्हणता येईल त्या प्रतलाप्रमाणे सुरुवात कर्मापासून आहे. निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्माप्रमाणे कर्म करून जे वेद विहित असेल त्यापैकी काम्य कर्माचा त्याग करून नित्य नैमित्तिक कर्म केल्यामुळे पुण्य मिळत नाही पण पाप होत नाही, न केलं तर पाप होतं, त्यामुळे ते करून
त्या करत असताना जर काही चूक झाली, उदाहरणार्थ उपासना करत असताना कोणीतरी साधू समजून 4 पैसे हातामध्ये दिले आणि ते स्वीकारले, तर नित्य नैमित्तिक कर्माची खोट झाल्यामुळे ताबडतोब प्रायश्चित 3 दिवसासाठी उपवास, घेतलेलं द्रव्य परत, अशा ज्या प्रायश्चित आहेत, म्हणजे ज्यांनी नित्य नैमित्तिक कर्म ठेवलेलं आहे, काम्य कर्म टाकलेलं आहे, निषिद्धाचं नाव गावसुद्धा नाही, आणि जो प्रायश्चित्त कर्म जर जरूर असेल तर तो जो करत आहे, अशा पद्धतीचा जो आहे तो कर्मानुसार आपली चित्तशुद्धी करून घेतो, ज्याच्यासाठी कैक जन्म घालावे लागते. असे ज्याचे कैक जन्म झालेले आहेत, अशा शुद्ध चित्तामध्ये विक्षेप घालवण्यासाठी, मनाची चंचलता घालवण्यासाठी ज्याने उपासनेला आरंभ केलेला आहे, ती उपासना पुढे दृढ चालवलेली आहे, ती दृढ चालवल्यानंतर ती उपासना सिद्धीच गेलेली आहे. सिद्ध झालेल्या उपासनेमध्ये एकाग्र चित्तामध्ये काही काळापर्यंत दीर्घकाल आसनम, उपासनस्यर्थ समीपे गत्वा तैलधारावत समान प्रत्ययवाहिने दीर्घकाल आसनम इति उपासनम, असा जो काही काळासाठी बसतो, असं ज्याचं चित्तशुद्ध आणि मन एकाग्र झालेलं आहे, तो आता ब्रह्मप्राप्तीसाठी साधन चतुष्ट संपन्न झाला म्हणून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा ब्रह्मदर्शनासाठी बसतो, तिथे सुद्धा जे कार्य करायचं आहे, जे काही करायचं आहे ते शिष्यालाच करावं लागणार आहे. असा हा शिष्य 2 वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ब्रह्मप्राप्तीसाठी आत्तापर्यंत जे वित्त हाती आलेलं आहे ते सगळं खर्चून आपल्या मनाच्या सामर्थ्याने आध्यात्मिक साधना तरी करेल, किंबहुना बाहेर त्याच चैतन्याची उपमान उपमेय या पद्धतीने उपासना करून ब्रह्माची प्राप्ती करून घेईल. असे हे 2 मंत्र आहेत. आता प्रश्न असा येतो की असं करत असणाऱ्याचं नेमकं काय होतं? जर त्याला ब्रह्मप्राप्ती जरी झालेली नसेल तरीसुद्धा त्याची अवस्था कशी असते ते सांगताना ते असं म्हणतात, तो मंत्र असं म्हणतो की अभिहैनम सर्वानी भूतानी समवांछती. हे जरी ब्रह्मप्राप्ती हे अंतिम ध्येय असलं तरी यामध्ये ज्या साधकांनी आपली साधना चालू ठेवलेली आहे त्या साधकांना त्यांचं हृदय म्हणजे मन विशाल झाल्यामुळे या विराटासारख्या जितक्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची सारी ताकद किंवा सामर्थ्य त्याच्याकडे यायला लागतं. म्हणून त्याला अशा काही सिद्धी प्राप्त व्हायला लागतात. त्या ब्रह्मप्राप्तीच्यासाठी केलेल्या प्रयत्नामध्ये वाटेत सापडलेल्या वस्तू आहेत. पण या वस्तूंकडे दुर्लक्ष करून जो आपल्या ब्रह्मप्राप्तीच्या उद्देशापासून ढळत नाही असा जो आहे तो त्याच्या साधना काळामध्ये सर्व लोकांसाठी अत्यंत प्रिय होतो. म्हणून अशा व्यक्तीकडे तो गुणांनी, तो रूपाने कसाही जरी असला तरी सगळ्या लोकांसाठी तो अत्यंत हवाहवासा असा वाटतो. म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे की सर्वानी भूतानी समवांछती. आणि याच्यामध्ये केवळ मनुष्यगणांचा उपयोग नाही आहे, प्राण्यांपासून कीटकांपर्यंत तो सर्वांना हवाहवासा किंवा आपला वाटतो. रमण महर्षी त्याचं उदाहरण आहेत. म्हणून जुन्या पुराणांमध्ये ऋषी तिथे राहत होते आणि तिथे काही हरणं बागडत होती आणि तिथे सिंहसुद्धा येऊन जातं. तर याचं सगळं वर्णन करण्याचं कारण असं आहे की ते अजातशत्रू होऊन जातात आणि असे ते सवांछंती असतात. पुढच्या मंत्रामध्ये 7वा मंत्र, इथंपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. 7वा, 8वा आणि 9वा 3 मंत्र आहेत. या मंत्रांमध्ये हे 3 मंत्र थोडेसे महत्त्वाचे अशा दृष्टीने आहेत की इतकी अत्युच्च साधना केल्यानंतर सुद्धा मनामध्ये काही शंका राहू शकते. जे ब्रह्मप्राप्तीसाठी या शिष्याने प्रयत्न केलेत तोच शिष्य आता गुरूंना म्हणतो, उपनिषदम भो ब्रूहि. भो म्हणजे गुरु, मला उपनिषद सांगा. आत्तापर्यंत जवळजवळ उपनिषद सांगून संपलेलं आहे. ब्रह्मप्राप्तीबद्दल काय काय करावं लागेल ते सगळं सांगितलेलं आहे. वृत्तीज्ञानापासून सगळ्या इंद्रियांच्या मागे असणारा तो चेतन तत्वाचं पूर्ण वर्णन, आत्मतत्वाचं वर्णन झालं, उपाख्यान झालं. ब्रह्मविद्येबद्दल उमा हैमवती म्हणजे ब्रह्मविद्या सांगितली गेली तरीसुद्धा तो शिष्य असं म्हणतो, उपनिषदम भो ब्रूहि, मला उपनिषद सांगा. आणि त्याला
गुरु उत्तर देतात, उक्ता ते उपनिषदः, माझं उपनिषद सांगून झालेलं आहे. ब्रह्मी वावत उपनिषदम अब्रुमेती, तो असं म्हणतो की जे ब्रह्म किंवा ब्रह्माबद्दलचं जे उपनिषद सांगायचं ते हे शिष्या माझं सांगून झालेलं आहे. आता या मंत्रामधून फार मोठे प्रश्न उभा राहतात. एकतर म्हणजे ज्या शिष्याबद्दल त्याला स्वतःला ब्रह्मज्ञान झालं असं पण मागे पाहिलेलं आहे आणि परत तो असा प्रश्न का विचारत असावा. आणि म्हणून यासाठी आचार्यांचं जे काही परंपरागत सांगितलेले त्यांनी लक्षणं आहेत की अशा पद्धतीची शंका का यावी. आणि तिथं आचार्य असं म्हणतात की भो ब्रूहिती पृच्छतः शिष्यस्य को अभिप्रायः, असं शिष्याने का विचारावं की हे गुरु अजून मला ब्रह्म उपनिषद सांगा, आणि गुरु म्हणतात उपनिषद सांगून झालं, असं का असावं. पिष्टपेशनवत पुनरक्त अनर्थक प्रश्न स्यात्, असं वाटत नाही का की एखादं दळलेलं पीठ पुन्हा एकदा दळायला सांगतं असं काहीतरी ते विचारतात, असं वाचणाऱ्याच्या मनात येईल. म्हणून ते असं म्हणतात की इतकंच नव्हे तर प्रत्येक ग्रंथाची जी काही षडलिंग आहेत त्या षडलिंगातलं पहिलं जे लिंग आहे ते उपक्रम उपसंहार एकवाक्यता, म्हणजे सुरुवात जेव्हा झाली तेव्हा जे सांगितलं तेच जेव्हा शेवटी सांगितलं तर उपक्रम आणि उपसंहार एक झाला. तो जेव्हा एक होतो तेव्हा तो ग्रंथ संपलेला असतो. आणि एक प्रघात असा आहे की ग्रंथ संपल्यानंतर शेवटच्या शब्दाची द्विरुक्ती करतं, जी आपण शेवटच्या मंत्रामध्ये पाहिली. आचार्य असं म्हणतात की सुरुवात झाली होती मी ब्रह्माचं ज्ञान सांगतो म्हणून, आणि शेवट त्यांनी ब्रह्माचं ज्ञान करून केला, म्हणजे उपक्रम उपसंहारानुसार उपनिषद संपलेलं आहे. असं असूनसुद्धा तो हे जर विचारत असेल तर त्याच्या विचारण्याचा अभिप्राय काय ते सांगताना आचार्य असं म्हणतात, किम पूर्वोक्त उपनिषद शेषतया तत् सहकारी साधना अंतर अपेक्षा. शिष्याला असं शंका याचं कारण असं आहे, याच्यानंतर 7व्या मंत्रानंतरचा जो 8वा मंत्र आहे तो 8वा मंत्र असा आहे की तस्य तपो दमहा कर्मेति प्रतिष्ठा. कर्म, तप, वेद, सर्वांग म्हणजे वेदांग ही सगळी ब्रह्माची प्रतिष्ठा करण्यामध्ये, प्रतिष्ठा म्हणजे त्याला उंच जागेवर बसवण्यामध्ये मदत करतात, असा तो 8वा मंत्र आहे. शिष्याने 8वा मंत्र वाचलेला आहे, त्यामुळे त्याला असं वाटलं की उपनिषदच्या बद्दलचं जेवढं ज्ञान मला सांगितलं ब्रह्मज्ञान, त्या ब्रह्मज्ञानामध्ये याचासुद्धा काहीतरी भूमिका असेल, नाहीतर हा मंत्र कशासाठी आला. आणि इथं गुरु असं म्हणतात की असं नसून तुला असं जे वाटतंय की तप, कर्म, शमदमादी षटक हे सगळे जे काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी ब्रह्मज्ञानासाठी उपाय म्हणून वापरल्या जातात, त्या सहकारी साधन म्हणून नाही, आणि त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये शेषतया म्हणजे अजून उपनिषदाच्या ज्ञानासाठी लागणारी गोष्ट म्हणून त्या नाही आहेत. याचा अर्थ असाही नाही की ज्यांनी या गोष्टी केलेल्या नाहीत, ज्यांनी शमदम षटक म्हणजे साधन चतुष्ट केलेलं नाही तरीसुद्धा त्याला ब्रह्मज्ञान होईल असं नाही. पण साधन चतुष्ट पूर्ण झाला असेल आणि ब्रह्मज्ञान होईलच असं नाही, हे सांगण्यासाठी या दोन्हींचा मागं पण आपण ईशावास्योपनिषदामध्ये क्रमसमुच्चय बघितला होता, तसा हा क्रमसमुच्चय होऊ शकतो. आणि याच क्रमसमुच्चयाला या उपनिषदामध्ये उपाय असं नाव वापरलेलं आहे. म्हणजे ते सहकारी साधन नाही आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये अंग किंवा शेषतया नाही. 3 प्रकारचे साधनं सांगितलेली आहेत. अंग अंगी संबंध असणारं साधन म्हणजे साधारण उपासनेमध्ये मनाची एकाग्रता करायची, त्याला सहकारी साधन म्हणजे समोर असणारं प्रतीक, हे त्याचं सहकारी साधन आहे. उपासना करत असताना, मनाची एकाग्रता करत असताना मनामध्ये बाकीच्या कोणत्याही वृत्तींचा उदय न होऊ देणे हे अंगी साधन आहे. वृत्तीचा उदय न होऊ देणे आणि एक वृत्ती ठेवणे या दोन्ही गोष्टी जवळजवळ एकच आहेत, त्याचा अंग अंगी संबंध आहे. हे अंग आहे, हात अंगी आहे, म्हणजे तो त्याच्यापासून विभक्त करता येत नाही. या शरीरावर असणारं जे वेष्टन आहे ते त्याचं सहकारी साधन आहे. आणि या शरीराने ज्या काठीचा आधार घेऊन स्वतःला आधार दिलेला आहे ते जे साधन आहे तो उपाय आहे. उभं राहण्याचा उपाय काठी आहे,
उभारण्यासाठी पाय लागतात ते मात्र अंगी संबंधाचे आहेत. याप्रमाणे जी साधनं आपण करतो ती साधनं उपाय म्हणूनच आहेत, ती सहकारी साधनं असू शकत नाहीत आणि ती अंगी साधनं असू शकत नाहीत. हा मतितार्थ या 2 मंत्रांचा आहे. मग या उपायाबद्दल, हा जो उपाय आहे याला उपाय असं का म्हणतात? काकांचा शब्द जो आहे की दिस इज अ सिस्टम, यूज इट अँड देन थ्रो इट, हे जरी त्यांनी सहजपणे सांगितलं असलं तरी काकांचा त्याच्या मागचा किती मोठा अभ्यास आहे ते आपल्याला कळतं. त्याचं कारण असं आहे, आनंदगिरी महाराजांनी उपाय या शब्दाबद्दल थोडंसं सांगितलं आहे आणि ते काय म्हणतात, उपादेयापि ए हेयहा इति उपायम. उपाय कशाला म्हणायचं? अशी वस्तू जी टाकण्यासाठी वापरली जाते त्यालाच उपाय म्हणतात. म्हणजे उपाय जर राहत असेल तर तो उपाय नाही. म्हणजे त्याचा संप्रेरकासारखा उपयोग आहे, कॅटलिस्ट म्हणून त्याचा उपयोग आहे. त्याच्या असल्यामुळे सुलभता येऊ शकते, पण सुलभता आल्यानंतर त्याचं काहीही काम नसतं. अशा प्रकारच्या वस्तूला उपाय असं म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात की यतो अन्यत वक्तव्यम आह तस्ये तपो दमहा इति. जरी तप दम याच्याबद्दल पुढचा मंत्र बोलत असेल तरीसुद्धा ते नहि वेदानां शिक्षादि अंगानां च साक्षात ब्रह्मविद्या विशेषत्वम तत्सहकारी साधनत्वम वा संभवती. आचार्य स्पष्टपणे सांगतात, वेद, वेदांग, तप, कर्मशुद्धी यापैकी काहीही सहकारी साधन नाही आणि शेष किंवा अंगी साधनसुद्धा नाही. हे सगळे उपाय आहेत असं ते म्हणतात. म्हणून अशा सगळ्या साधनांना आराध किंवा अप्रत्यक्ष साधन असं म्हणतात. आणि प्रत्यक्ष किंवा साक्षात साधन म्हणून सोहम साधना ही अत्यंत अंतरंग साधना अशी जी म्हटलेली आहे त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून आचार्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे वेदांना सुद्धा तो अधिकार नाही. त्यामुळे तुझ्या बाकीच्या कोणत्याही कर्माबद्दल जर तू सांगशील तर त्याचा उपाय म्हणूनच फक्त उपयोग होऊ शकेल. पण शिष्याची शंका अजून तिथं संपलेली नाही. शिष्य असं म्हणतो की मला आत्तापर्यंत जे वेदांमध्ये मंत्र सांगितलेत त्या मंत्रांचे काही असे विशिष्ट गुणधर्म आहेत. अमुक मंत्र म्हटल्यानंतर तो या फलासाठी वापरला जातो, अमुक मंत्र हा या देवतेसाठी वापरला जातो. अशा प्रकारे पूर्वमीमांसक वेगळ्या वेगळ्या मंत्रांची आणि देवतांची आराधना करतात. ते का करतात? तर पूर्वमीमांसकांचं मत असं आहे की शेवटी मी म्हणजेच कर्म, कारण माझं अस्तित्व हे फक्त कर्मावर अवलंबून आहे. मी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. याचाच अर्थ माझ्या कर्माचा आराखडा काय आणि मी काय एकच आहे. असं जर असेल तर माझी जितकी कर्म आहेत त्यामधली समजा मी निषिद्ध कर्म काढून टाकली तर याचा अर्थ असा झाला की मला आता निषिद्ध कर्म केल्यामुळं माझं धर्म अधर्म म्हणजे पाप पुण्य हे संपून गेलं. आता प्रश्न असा आहे की नियमाप्रमाणे वेदांच्या जर धर्म अधर्म असेल, कारण एक कारण शृंखला एक दिलेली आहे विचारसागर रहस्यामुळे. ती शृंखला अशी आहे की कशामुळे संसार आहे? शरीरामुळे. शरीर कशामुळे आहे? धर्म अधर्मामुळे म्हणजे पापपुण्यामुळे. पापपुण्य कशामुळे आहे? माझ्या अनुकूल प्रतिकूल भावनेमुळे. अनुकूल प्रतिकूल भावना कशामुळे आहे? तर माझ्यापासून काहीतरी वेगळं आहे त्याच्याबद्दल मला अनुकूल वाटतं, स्वतःबद्दल काहीच वाटणार नाही. मी एकटाच असतो तर अनुकूल प्रतिकूलताच म्हणजेच भेदामुळे अनुकूल प्रतिकूलता आहे. आणि भेद कशामुळे आहे? अज्ञानामुळे आहे. आणि म्हणून अज्ञान हे मूळ कारण आणि पुढचा सगळा जो आहे तो कार्यसंभार आहे. असं जर असेल तर पूर्वमीमांसकांचं मत असं आहे की जर मी माझ्या कर्मावर माझं लक्ष केंद्रित केलं किंवा करावं, कारण ते सगळे कर्मकांडी आहेत आणि ते नुसते कर्मकांडी नाहीत, विचारपूर्वक कर्मकांडी आहेत. म्हणून पूर्वमीमांसेला टाकून दिलेलं नाही आहे. पूर्वमीमांसेला पुढे वाढवत अद्वैत आणि उत्तर मीमांसेमध्ये नेलेलं आहे. त्यांचं मत असं आहे की जर माझं निषिद्ध कर्म संपलेलं असेल तर माझी राहिली 4च कर्म, विहित कर्मामधली 4 राहिली. पैकी मी काम्य कर्म करणार नाही असं जर मी ठरवलं, म्हणजे फलाची अपेक्षा न करता, म्हणजे मी काम्य कर्म करणार नाही. राहिलं माझं नित्यकर्म, संध्यावंदन वगैरे मी करत राहीन. नैमित्तिक कर्मामध्ये जी कर्म आहेत, उदाहरणार्थ एक नैमित्तिक कर्म असं आहे की जो आपल्यापेक्षा वयानं, वर्णानं, ज्ञानानं,
ब्रह्मज्ञानानं आणि आश्रमानं मोठा आहे त्याच्यासमोर उभा राहावं. उत्थापन विधी म्हणतात त्याला. हे नैमित्तिक कर्म आहे. हे केलं तर पुण्य मिळत नाही, नाही केलं तर पाप लागतं. अशी जर मी नित्य नैमित्तिक कर्म केली, माझी काम्यकर्म मी आत्ता पण मग प्रश्न असा येतो, गेल्या जन्मातल्या काम्यकर्माचं काय? त्याचं ते असं उत्तर देतात की मला लहानपणी बऱ्याचशा गोष्टी हव्या होत्या, पण जसा मी मोठा होतो ती मला खेळणी नकोशी वाटतात. म्हणजे माझी त्यावेळेला जरी इच्छा झाली असली तरी त्या इच्छेचा लय झाला माझ्या मोठ्या येण्यामध्ये. आत्ताच माझी धारणा अशी झालेली आहे की मला कोणत्याही प्रकारचा वित्त किंवा अर्थ किंवा पैसे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आता काही स्वारस्य उरलेलं नाही. आत्ता जर स्वारस्य उरलेलं नसेल आणि जरी माझी इच्छा गेल्या जन्मात झाली असेल तरी आत्ता माझं स्वारस्य नसल्यामुळे ते संचितसुद्धा मला आत्ता पुढे येऊन आणू शकत नाही, त्याचं प्रारब्ध रूप होऊ शकत नाही. म्हणजे मी आत्ता होत असलेल्या माझ्या कर्माची पूर्ण नियंत्रण हातात घेऊन माझ्याकडून असं कोणतंही कर्म होऊ दिलं नाही की ज्याच्यामधून मला पुनर्जन्माची काहीतरी तरतूद करावी लागेल. माझ्या संचितातून आता प्रारब्ध निघू शकत नाही, कारण माझी आत्ता अवस्था अशी आहे की त्या संचिताला भोगण्यासाठी भोक्तृत्व माझ्याकडनं निघून गेलेलं आहे. आणि एवढं झालं की मग मुक्त झालेलो आहे. अशी कर्मकांडातून मुक्ती मिळू शकते असं पूर्वमीमांसक म्हणतात. उत्तरमीमांसकांचं मत असं आहे की हे सगळं करावंच लागतं, कारण तू जर कर्मामध्ये असेल तर निश्चितच तुला पुढे यायचा अधिकार नाही, पण एवढंच झालं म्हणून सगळं झालं असं होत नाही. म्हणून असं ज्यांनी केलेलं आहे, म्हणजे ज्यांनी निषिद्ध कर्म टाकलेलं आहे, विहित कर्म व्यवस्थित केलेलं आहे, म्हणजे चित्तशुद्धी केलेली आहे, त्यांनी त्यापुढेही जाऊन जेव्हा अंतःकरणातला विक्षेप घालवला असेल, कारण हे सगळं जेव्हा चित्तशुद्धी करतो तेव्हा विक्षेपाच्या पायऱ्या आपोआपच तो माणूस चढत गेलेला असतो. कारण त्यांनी काम्यकर्म घालवलं म्हणजे तो वैराग्यात गेला. मी आता निषिद्ध कर्म करणार नाही आणि हे कर्म करेन आणि ते करणार नाही याचा अर्थ त्यांनी विवेकाचा उपयोग चालू केलाच. जर त्यांनी काम्यकर्म करायचं नसेल तर त्यांनी शमदमावर विजय मिळवलेलाच आहे. असं करत तो जो चित्तशुद्धी करतो तो साधन चतुष्टयाकडे संपन्न होण्याकडे आपोआपच वळतो. फक्त साधन चतुष्टामधलं जे शेवटचं एक जे षट संपत आहे, कोणतं मुमुक्षत्व चौथं जे आहे ते राहिलेलं असतं. ते तीव्र करत गेल्यानंतर पहिले 3 झालेले असल्यामुळे त्या तीव्र मुमुक्षत्वापोटी उत्तरमीमांसेची वाटचाल चालू होते. आता जे टाकायला पाहिजे ते टाकलेलं आहे, पण जे व्हायला पाहिजे ते झालेलं नाही, अशी उत्तरमीमांसेची भूमिका आहे. आणि म्हणून या भूमिकेनुसार आचार्य असं म्हणतात की हे जे तप दम अमुक तमुक सगळं आहे ना, हे सगळी सहकारी साधन नाहीत, उपाय आहेत. आणि म्हणून ते पुढं सांगताना असंही म्हणतात की जरी तुला त्या कर्मकांडामध्ये कोणते मंत्र म्हणायचे, कोणत्या दैवतांची उपासना करायची, सगळं दिसत असेल तरी यापैकी काहीही ब्रह्मज्ञानासाठी साक्षात तुला उपयोगी पडणारं नाही आहे. आणि म्हणून आचार्य सांगताना असं म्हणतात की तू जे वेदांग जे आहेत तेच फक्त वाचून मी ब्रह्मप्राप्ती करून घेईन असं जे तू म्हणतोस ते योग्य नाही. कारण युक्तीनुसार जर बघायला गेलं तर ते असं म्हणतात की नाही सर्व क्रियाकारक फल भेदबुद्धी तिरस्करणीया ब्रह्मविद्याया. ब्रह्मविद्या कोणाला मिळते? ब्रह्मीभूत कोण होतो? ब्रह्मीभूत जो होतो तो जो कशाचा तिरस्कार करतो, तिरस्कार म्हणजे टाकून देतो, कशाला तिरस्कार करतो, कशाचा? सर्व क्रियाकारक फलभेद. क्रिया म्हणजे कर्म, नुसत्या कर्माने काहीच होत नाही, त्या कर्माचा माझ्याशी संबंध असला पाहिजे. त्या संबंधाला कारक, आपण विभक्तीला कारक संबंध म्हणतो. आणि ते कारक संबंध कसे आहेत? कर्ता कर्म, त्याच्यानंतर संप्रदान, करण संप्रदान, आपादान, समानाधिकरण, संबोधन. बरोबर. आता हे संबंध जे आहेत हे संबंध सगळे विभक्ती प्रत्ययानुसार लागतात, पण तसं बघायला गेलं तर ते त्या कर्त्याला लागलेले असतात. तृतीय असेल तर ह्यानी, याच्या मार्फत, त्याच्या, षष्ठी असेल तर त्याचे, त्याची, त्याच्या, याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी तिथे भोक्ता आहे. कर्ता भोक्ता या भूमिकेमध्ये आहे. म्हणून जिथे जिथे क्रिया होते, कारक संबंध म्हणजे संबंध त्या क्रियेशी कोणाचा तरी आहे आणि ज्याचा संबंध आहे तो फलप्राप्तीसाठी ते करतो. म्हणजे क्रियाकारक फल हे जे आहे ते. आणि भेदबुद्धी, जोपर्यंत माझी बुद्धी मी आणि बाकीचं अशा पद्धतीने काम करते, अशा पद्धतीने काम करणाऱ्या बुद्धीचा जेव्हा तिरस्कार होतो तेव्हाच ब्रह्मप्राप्ती होते.
त्यामुळे तू जे तप करायचं म्हणतोस, तू जे कर्माची मला सगळं सांगतोयस, ते सगळे उपाय आहेत, कारण तू अजूनही द्वैतात आहेस. जेव्हा जेव्हा भेदज्ञानामध्ये साधना चालू आहे, म्हणजे भेदज्ञानातील साधना चुकीची असं नाही, भेदज्ञानातील साधना भ्रम आहे असं म्हटलेलं आहे, पण परत तो संवादी भ्रम आहे. म्हणून ते पुढं असं म्हणतात की सर्व विषय व्यावृत्य प्रत्यगात्मविषय निष्ठत्वाच ब्रह्मविद्याया तत्फलस्य निःश्रेयसः. सर्व विषय व्यावृत्य, विषय कोणताही विषय, आणि इथे विषय म्हणजे केवळ इंद्रिय गोचर विषय नव्हे, जे जे, आणि इथे इंद्रिय गोचर म्हणताना आपण पंचेंद्रियाचा विचार करतो. मन हा षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षते, मनातला सुद्धा इंद्रिय समजून. याचाच अर्थ बाहेरच्या इंद्रियांचा तर त्याग झालेलाच आहे, कारण तो साधन चतुष्ट संपूर्ण आहे. इथे मनामध्ये होत असणाऱ्या वृत्तींचा विचार आहे, जो वृत्तीशून्य झालेला आहे. अशा या वृत्तीशून्यालाच ब्रह्मविद्याया तत्फलस्य निःश्रेयस्य मोक्षम इच्छन सदा कर्म त्यजत एव स साधनम त्यजता एव हि तद ज्ञेय त्यक्त्यु प्रत्यक परपदम. त्याग केल्यानेच, आणि आता इथं जो त्याग सांगितला आहे तो त्याग वस्तुत्याग नाही आहे, तो विचार त्याग आहे. आता इथे सद्विचारांना सुद्धा स्थान नाही आहे, दुर्विचारांचा तर प्रश्नच नाही आहे, पण सद्विचारांना म्हणजे कोणत्याही प्रकारच्या विचारांचा त्या अंतःकरणाशी कोणताही संबंध येत नाही. तस्मात् कर्मणा सहकारित्वं कर्मशेष अपेक्षावान ज्ञानस्य उपपद्यते ततः असत् सुक्तवाक्य अनुमंत्रणवत यथा योग विभाग येते. म्हणून कर्मकांडासाठी वेदांमध्ये जरी देवतांचं वर्णन, मंत्रांचं वर्णन आणि त्यांची महती जरी सांगितली असली आणि त्याचं फल जरी काहीतरी असलं, तरी ते आणि त्याचं फल उपाय या संकुचित भूमिकेमध्येच फक्त बसू शकतात, ब्रह्मविद्येमध्ये ते बसू शकत नाहीत, असा 7वा मंत्र सांगतो. आणि इथं आचार्यांनी म्हणजे गुरूंनी शिष्याला उपनिषद म्हणजे ब्रह्माबद्दलची पूर्ण माहिती सांगितलेली आहे. ब्रह्माचं वर्णन, स्वरूप, अमुक तमुक जे काही ते सगळं सांगून झालेलं आहे. हे सगळं सांगून झाल्यानंतर 8वा मंत्र जो आहे तो या शिष्याच्या शंकेचा आधार घेऊन वाचक किंवा साधक जो आहे त्याचं कोणत्याही प्रकारचं, त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून हा 8वा मंत्र दिलेला आहे. आता प्रश्न मनामध्ये असा येतो की हे लागत नाही, ते चालत नाही, हे सगळं ज्याला आत्तापर्यंत मी उच्च समजत आलो तेच काही चालत नाही, ते फक्त उपायात वगैरे असं म्हणतं, म्हणजे मग या सगळ्यांचं एकामेकाशी असणारं नेमकं नातं काय आहे? आणि हे नातं सांगण्यासाठी हा 8वा मंत्र आहे. तस्यै तपो दमहा कर्मेति प्रतिष्ठा. ब्रह्मज्ञानाची जी प्रतिष्ठा आहे, प्रतिष्ठा म्हणजे स्थापन करणे, स्थानापन्न करणे, किंवा ज्याला आपण पेडेस्टल म्हणतो, किंवा वेल सेटल्ड, किंवा निश्चयाने एखाद्या गोष्टीची प्रतिष्ठापना करणे, म्हणजेच ब्रह्मविद्या किंवा ब्रह्मज्ञान. हे जे त्याची ब्रह्माची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा कशावर अवलंबून आहे? तस्य तपो दमहा कर्म इति. तप, दम, कर्म इति. आता या शब्दांमध्ये तप आलंय, दम आलंय, पण शम दिसत नाही, बाकी साधन चतुष्ट दिसत नाही, कर्म सांगितलंय पण बाकीच्या बऱ्याच उपासना दिसत नाही. असं असताना आचार्यांनी याचं जेव्हा खुलासा केला तेव्हा त्यांनी इति या शब्दाला फार महत्त्व दिलं आहे, कारण या इतिमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. सांगताना उपलक्षण म्हणतो तुला आपण, उपलक्षणाने याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तपो दमहा कर्म इति प्रतिष्ठा वेदाः सर्वांगानी. वेद आणि त्याचे सगळे अंग, वेद त्याची सगळी अंग, तप दम कर्म इति ह्या सगळ्या प्रतिष्ठा आहेत. म्हणजे काय आहेत की ते सगळे त्याला आधार देणारे, आधारभूत अशा त्या गोष्टी आहेत. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट मंत्राचा उत्तरार्ध सांगतो, सत्यम आयतनम. हे जे आयतन आहे, हे जे घर आहे, या घराचे खांब जे आहेत ते तप दम कर्म वगैरे आहेत, पण हे जे घर आहे, ज्या घरात हे ब्रह्म बसतं ते घर म्हणजे सत्य आहे. आणि सत्य म्हणजे इथे
ट्रुथफुलनेस अशा अर्थी शब्द आहे. सत्य म्हणजे आत्म्याचं वर्णन म्हणून नव्हे, म्हणजे सत्य या गुणाला, म्हणून सत्य यमनियमामध्ये जे सगळ्यात वर बसवलेलं आहे, त्या सत्याची जी जी जागा आहे ती ब्रह्माच्या अत्यंत जवळ आहे. म्हणजे वेद, वेदांग, दम, कर्म इत्यादींच्या सुद्धा पुढे सत्याची जागा ठेवलेली आहे. आणि म्हणून आचार्य सांगताना असं म्हणतात, तप हा काय हा इंद्रिय मनसाम समाधानम. आता प्रश्न असा आहे की ह्या तपाची व्याख्या केलेली आहे पहिल्यांदा. म्हणजे आता ब्रह्माच्या सुस्थितीत त्याची स्थापना करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची किंवा लागणाऱ्या साधनांची चर्चा चालू आहे. त्या चर्चेमधला पहिला अंग आहे तपाचं. आणि तपाचं पहिलं अंग घेण्याचे तपाचे 75 अर्थ ऋग्वेदामध्ये आहेत तप या शब्दाचे. पैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तप हा शब्द मातेनी बाळाला दिलेल्या जन्मापासून आलेला आहे. जेव्हा वैदिक काळामध्ये प्रसूती पाहिल्यानंतर इतक्या सुमधुर आणि गोंडस अशा बाळाची उत्पत्ती होत असताना ते पोटात किंवा कुठे जे राहत असेल तिथे प्रचंड उष्णता असण्याची शक्यता आहे, याचा अंदाज वैदिक काळामध्ये बांधला गेला. आणि असं जे उष्णतेला सामोरं जातं त्याची उत्पत्ती मात्र इतकी चांगली होते, अशा पद्धतीने तप ही संकल्पना पुढे आली. या संकल्पनेमधून असं सिद्ध करण्यात आलं की जेव्हा जेव्हा ज्याला ज्याला जे जे काही घ्यायचं आहे त्याच्यासाठी त्याला त्याला तप हे करावंच लागेल. म्हणून तपाचे जे 3 प्रकार सांगितले ते काय हा, इंद्रिय हा, मनसाम समाधानाम. तपाची व्याख्या केलेली आहे. कायिक तप, इंद्रियांनी केलेलं तप आणि मानसिक तप. आता यापैकी कायिक तप, मानसिक तप जे आहे याच्यामध्ये शम आणि दम ह्या दोन्ही गोष्टी इंद्रिय आणि मन दोघांसाठी येतात. शमामध्ये असं आहे, विरज्य विषय व्रातात दोषदृष्ट्या मुहुर्मुहू. विरज्य विषय, ज्या विषयांकडे अजिबात लक्ष गेलं नसलं पाहिजे, म्हणजे विषय जितके आहेत, ज्या विषय म्हणण्यापेक्षा सगळेच विषय, विषय विरज्य व्रातात. का सोडायचं विषयांना? दोषदृष्ट्या मुहुर्मुहू, त्याच्यातले दोष लक्षात आल्यामुळे. विषय विरज्य व्रातात दोषदृष्ट्या मुहुर्मुहू स्वलक्षे नियतावस्था मनहा इति शम उच्यते. विषयांमध्ये असणाऱ्या दोषांचं मनन करून आपल्या मनाला विषयांच्या ऐवजी त्याच्या स्वस्थितीमध्ये घेऊन जाणे, म्हणजे जसं होतं तिथं ठेवणे, स्वस्थितीत ठेवणे, याला शम असं म्हणतात. असं विचारसागर रहस्यामध्ये शमाची व्याख्या केलेली आहे. दमाची व्याख्या जी आहे ती अशी आहे, विषयेभ्य परावर्त्य. आता मन गेलेलं आहे, पहिल्या याच्यामध्ये मनच गेलेलं नाही आहे. विषयेभ्य परावर्त्य स्वस्थान स्थापनम स्वस्व गोलके. इंद्रियांची जी गोलकं आहेत म्हणजे त्यांची जी जागा आहे, स्थापनम स्वस्व गोलके. डोळ्यांनी कुठली तरी गोष्ट पाहिलेली आहे तिथून ते काढायचे डोळे, ती नजर परत डोळ्यांमध्ये म्हणजे परत तिथून बाजूला घ्यायची, ही जी घटना आहे. अशा प्रकारे इंद्रियांना जो नियंत्रित करतो तो दम आहे. आणि हे शम आणि हे दम हे दोन्ही तपाचे भाग आहे. असं केल्यामुळे काय होतं तर समाधान मिळतं. समाधान म्हणजे काय? सर्वदा स्थापनेम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा. ज्याची इंद्रिय बाहेर जात नाहीत, ज्याचं मन बाहेर जात नाही, मग त्याच्या मनामध्ये काय राहील? कोणती वृत्ती राहणार नाही. आणि ज्याच्या मनामध्ये वृत्ती नाहीत त्या मनामध्ये ब्रह्म असतं. म्हणून सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा तत् समाधान इति उक्तः. अशा प्रकारे तपामुळे, कायिक, इंद्रिय आणि मानसिक तपामुळे समाधान मिळतं. दमहा उपशमहा. कर्म अग्निहोत्र आदी. अग्निहोत्र कर्म फक्त म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की इथे परत निषिद्ध गेलं, विहित राहिलं, विहितमधले जी कर्म करायची ती कर्म, त्याबद्दल. एतैहि संस्कृतस्य सत्वशुद्धीद्वारा तत्वज्ञान उत्पत्ती दृष्टा. आचार्य असं म्हणतात की अनुभवांनी असं दिसतं, दृष्टा एव दृष्टा. काय दिसतं? एतैहि संस्कृतस्य. संस्कृतस्य म्हणजे ज्याच्यावर संस्कार झालेले आहेत.
असं मन ज्याच्यावर या तपाचे म्हणजे साधन चतुष्टयाचे संस्कार झालेले आहेत, त्याच्यामध्ये सत्वगुणाची वाढ झालेली असते. सत्वशुद्धीद्वारा तत्वज्ञान उत्पत्ती, त्याच्या मनामध्ये तत्वज्ञानाची उत्पत्ती होते. दृष्टा ही अमृदित कल्मषस्य उक्ते अपि, असंही पाहायला मिळतं की जे आपल्या मनातील मल घालवू शकत नाहीत, अमृदित. अमृदित म्हणजे मर्दन न केलेले, म्हणजे मारून मारून न काढून टाकलेले, ज्यांनी मलाची निवृत्ती केलेली नाही. दृष्टा ही अमृदित कल्मषस्य उक्ते अपि ब्रह्मण्य अप्रतिपत्ती. दोन प्रकारे दोष येऊ शकतात जर मल तसाच असेल तर. कोणत्या प्रकारचे दोन दोष आहेत? ब्रह्मण्य अप्रतिपत्ती, विपरीत प्रतिपत्ती. एक तर ब्रह्म कळणार नाही, दुसरं ब्रह्माच्या ऐवजी दुसरंच काहीतरी कळेल. याचाच अर्थ देह तादात्म्य होईल. विपरीत प्रतिपत्ती म्हणजे देह म्हणजेच मी, आणि ते कसं होईल? यथा इंद्र विरोचन प्रभृतीनाम. प्रल्हादाचा मुलगा होता विरोचन. विरोचन आणि प्रजापतीकडे गेले होते, विरोचन आणि इंद्र दोघेही. दोघांनी ब्रह्म पाहायचं असं सांगितलं. कथा लाक्षणिक आणि सांकेतिक आहे, पण महत्त्व खूप आहे. त्यावेळेला असं सांगितलं प्रजापतींनी की जे पाणी एका ठिकाणी साठलं होतं तळ्यामध्ये, त्यामध्ये जाऊन बघ, म्हणजे तुला ब्रह्म दिसेल. त्यानुसार विरोचनाने जाऊन पाहिलं आणि त्याला स्वतःचं शरीर दिसलं, आणि त्याला असं लक्षात आलं की हे शरीर म्हणजेच ब्रह्म आहे, आणि म्हणून तो शरीराला नटवायला लागला, त्याने अलंकारित केलं त्याला. इंद्राच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही. मी तो नसेन म्हणून तो परत आला, आणि मग त्यांनी परत परत साधना करून ब्रह्मप्राप्ती करून घेतली, अशी ती कथा आहे. म्हणून जिथे देह तादात्म्य भाव आहे किंवा जे देहालाच आत्मा समजतात, अशा ठिकाणी मात्र ब्रह्मण्य अप्रतिपत्ती किंवा विपरीत प्रतिपत्ती. आता हे अप्रतिपत्ती आणि विपरीत म्हणजे काय आहे? यालाच संशय आणि विपरीत भावना असं विचारसागर रस्यानं म्हटलेलं आहे. वेदांचा नेमका उद्देश काय, याबद्दल ज्यांच्या मनामध्ये शंका आहे त्याला संशय भावना असं म्हणतात. आणि संशय भावना निवृत्त करण्यासाठी श्रवणाची गरज आहे. जीव आणि ब्रह्म हे भेदक आहेत की साधक आहेत, अशी शंका येऊ शकते. किंवा उपनिषदात कर्मकांड सांगितलंय की जीव ब्रह्म एक सांगितलंय, याच्याबद्दल ही शंका येऊ शकते. अशा दोन्ही शंकांना संशय भावना असं म्हटलंय, आणि या दोन शंका श्रवण आणि मननाने निवृत्त होतात. या उलट विपरीत भावना म्हणजे अशी आहे की अनंत जन्माच्या संस्कारांनी मी ब्रह्म नाहीच आणि मी देह आहेच अशी जी खात्री होते, त्याला विपरीत भावना असं म्हणतात. एकात संशय आहे, एकात विपरीत भावना आहे. म्हणून विपरीत भावना घालण्यासाठी निदिध्यासन हा त्याच्यावरचा उपाय आहे. म्हणजे सतत काका जसं म्हणतात की मी तो नाही, मी देह नाही, याचं सतत भान ठेवणे किंवा त्याचं अनुसंधान ठेवणे, या अनुसंधानाला निदिध्यासन म्हणतात. निदिध्यासनाने विपरीत भावना निवृत्त होते आणि श्रवण मननाने बाकीच्या दोन भावना निवृत्त होतात. म्हणून अमृदित कल्मषस्य म्हणजे ज्याच्या मनामध्ये मल आहे त्यांनी काय केलेलं नाही आहे, तर त्यांनी श्रवण मननाने निदिध्यासन केलेलं नाही आहे. आणि पुढे ते असं म्हणतात, तस्मात् इह वा अतिथिषु वा बहुषु जन्मांतरेषु तप आदिभिः कृत सत्वशुद्धे ज्ञानं सम उत्पद्यते. एका ओळीमध्ये आचार्यांनी फार महत्त्वाचा संदेश दिला. तो असा दिला, म्हणून या किंवा अनेक पूर्वजन्मांमध्ये आचार्य म्हणतात, अतिथिषु वा बहुषु जन्मांतरेषु तप आदिभिः कृत, अशा अनंत जन्मामध्ये ज्यांनी तप केलेलं आहे अशा लोकांना कृत सत्वशुद्धेहि ज्ञानम सम उत्पद्यते यथाश्रुतम. म्हणून ज्ञानाची उत्पत्ती होण्यासाठी, ज्याच्यामुळे ब्रह्माची प्राप्ती होणार आहे होण्यासाठी अनंत जन्मामध्ये ज्यांनी तप केलेलं आहे त्यांनाच ते केवळ शक्य होते. म्हणून श्रुतीमध्ये यथाश्रुतम, श्रुतीमध्ये असं म्हटलंय, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरो तस्य एते कथिता ही अर्था प्रकाशन्ते महात्मन. ज्याने किंवा ज्याची देवावर परमभक्ती आहे
यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरो, जशी देवावर आहे तशी ज्याची गुरुवर पण आहे, तस्य एते कथिताही अर्था प्रकाशन्ते महात्मन, अशा महात्म्यालाच ज्ञान किंवा ब्रह्म हा विषय प्रकाशित होतो, असं शेवटची श्रुती आहे श्वेतशतार उपनिषदामध्ये. त्याला फलश्रुती श्रुती असं म्हणतात. ती फलश्रुती सांगितलेली आहे. इति मंत्रवर्तनात ज्ञानम उत्पद्यते पुंसां क्षयात पापस्य कर्मणः. महाभारताच्या शांती पर्वातलं एक वचन इथे आचार्यांनी उद्धृत केलेलं आहे. ज्ञानम उत्पद्यते पुंसां क्षयात पापस्य कर्मणः. पुंसा म्हणजे पुरुष किंवा सगळेच जे जे जन्माला आले ते त्या सगळ्यांच्या पापस्य कर्मणः क्षयात, पूर्ण पापाचा क्षय झाल्यानंतर ज्ञानम उत्पद्यते, असे त्याचा इतिस्मृती असा त्याचा अर्थ आहे. पुढे ते असं म्हणतात, किती अवघड आहे यातलं. आतापर्यंत त्यांनी तप कर्म वगैरे सगळं सांगितलं. असे जे काही तप कर्म वगैरे आहेत हे सगळे त्या ब्रह्मप्राप्तीच्या घराचे खांब आहेत अशी संकल्पना केलेली आहे. पण त्या घराच्या खांबापेक्षा सुद्धा जिथं त्याला ठेवलेलं आहे ते जे घर आहे ते घर सत्य असं आहे. त्या सत्याबद्दल सांगताना ते असं म्हणतात की अश्वमेध सहस्त्रमच सत्यमच तुलया धृतम. जर 1000 अश्वमेध यज्ञ केले आणि ते तुळेमध्ये एका बाजूला टाकले आणि एका बाजूला जर सत्य टाकलं तर सत्याचं पारडं जड राहील. इतकं पुण्य सत्याने मिळतं. अश्वमेध सहस्त्राच सत्यम एकम विशिष्यते असं विष्णू स्मृतीमध्ये सांगितले, असं आचार्य इथं बोलतात. आणि म्हणून या मंत्रानंतर जो शेवटचा मंत्र येतो तो असा येतो, यो वा एताम एव वेद अपहत्य पापमानम अनंते स्वर्गे लोके जेये प्रतितिष्ठती प्रतितिष्ठती. द्विरुक्ती आल्यामुळे हा शेवटचा मंत्र आहे. या मंत्रामध्ये यो वा द वन हू, जो कोणी, एताम एव वेदास योग्य पद्धतीने निश्चितपणे जाणतो तो अपहत्य पापमानाम, सगळ्या पापांचे हरण करतो. म्हणजे ब्रह्म किंवा वेद ज्याला जशा पद्धतीने, वेदांचा तो अर्थ आम्हाशीचं ठावा, तो मंत्र इथे. यो वा एताम एव वेद, जो वेदांना जसं जाणलं पाहिजे, त्या जाणण्याला एक शब्द आहे संस्कृतमध्ये, त्याला सम्यक म्हणतात. जसं जाणायला पाहिजे तसं, असं जो जाणतो तो अपहत्य पापमानाम, त्याची सगळी पापं जळून जातात. अनंते स्वर्गे लोके जे प्रतितिष्ठती, आणि तो कुठे जातो? अनंते, ज्याचा अंत नाही, ज्याला कालाचं बंधन नाही, अशा स्वर्गामध्ये लोके जेये, म्हणजे अत्युच्च जो आहे अशा ठिकाणी तो जातो आणि तिथे तो स्थानापन्न होतो. आता या मंत्राबरोबरच शंका आपल्याला येते की स्वर्गाचं नाव कसं घेतलं? कारण स्वर्ग हा तात्कालिक समजला जातो, आणि असं कसं नाव घेतलं हे सांगण्यासाठी परत आचार्यांचं भाष्य तेवढ्यासाठी वापरलं पाहिजे. आणि आचार्यांनी नेमकी हीच शंका उचलून धरलेली आहे. आचार्य ते असं म्हणतात की अनंते इति विशेषणान त्रिविष्टपे अनंत शब्द औपचारिक, हा जो शब्द वापरलेला आहे हा त्रिविशिष्ट हा शब्द स्वर्गाला समानार्थी शब्द आहे. आपण ज्या स्वर्गाची संकल्पना करतो त्या संकल्पनाला त्रिविशिष्ट असं म्हणतात. इथे जो स्वर्ग सांगितलेला आहे तो स्वर्ग त्रिविशिष्ट म्हणजे स्वर्गासारखा घेऊ नये असं आचार्य सांगतात. आणि तो का तसा घेऊ नये सांगतात? ते असं म्हणतात की तसं जर असतं तर अपि स्याद इत्येय आह जेये इति, जेये जायासी सर्व महत्तरे स्वात्मनी मुखे एव प्रतितिष्ठती. इथे 2 शब्द आहेत, स्वर्गे आणि जेये. म्हणून स्वर्गाचा स्वर्ग असा अर्थ न लावता स्वर्गाचा अत्युच्च सुखाची जागा इतकाच अर्थ घ्यावा. त्याचं कारण ते असं म्हणतात की त्याच्याबरोबरचा जो दुसरा शब्द आहे जे, त्याचा अर्थ त्याने असा दिला, जेये जायसी सर्व महत्तरे स्वात्मनी मुख्ये एव प्रतिष्ठती. जेये म्हणजे सर्वात महान आत्मस्थितीत स्थित होणे, स्वस्वरूपात स्थित होणे. म्हणून असा जेये शब्द आल्यामुळे या स्वर्ग या शब्दाची अत्युच्च सुखाची संकल्पना इतकाच अर्थ घ्यावा. न पुन्हा संसारम आपद्यत इति अभिप्रायः. याचा अभिप्राय असा आहे की ती जागा अशी आहे की भला हुआ मेरी गगरी फुटी मैं पनिया भरन से चुटी. पुन्हा आता पुनरपि जननम अशी कोणतीही अवस्था त्याची होऊ शकणार नाही. अशा पद्धतीनं उपनिषद
ब्रह्माचं वर्णन, ब्रह्म वृत्तिज्ञानापासून कसं अलग आहे हे दाखवत उपाख्यानाचं यक्ष उपाख्यानाची मदत घेत आलेल्या शंकांचं निरसन करत या मंत्रामध्ये येऊन उपाय किंवा सहाय्यक नव्हे पण उपाय असणाऱ्या बाकीच्या सगळ्या साधनांची नेमकी जागा दाखवत सत्याचं असणारं ब्रह्माशी महत्त्व दाखवत अशा पद्धतीने इथे आल्यानंतर इथे केनोपनिषद संपतं. इतकं उत्कृष्ट वर्णन आणि भाष्य केल्यानंतर आचार्य या केनोपनिषदेत सांगता करताना म्हणतात, इति परमहंस परिव्राजकाचार्य गोविंद भगवत पूज्यपाद शिष्य. स्वतःचं वर्णन कुठेही नाही आहे. परमहंस परिव्राजकाचार्य गोविंद भगवत्पाद पूज्यपाद शिष्य श्रीमद आचार्य शंकर भगवतः कृतौ कठोपनिषद भाष्ये केनोपनिषद पदभाष्यम संपूर्णम. अशा पद्धतीने केनोपनिषदाची संकल्पना इथे संपते. 3 उपनिषद आपण पाहिली, तिन्हीमध्ये आत्म्याचं वर्णन आहे, तिन्हीमध्ये ब्रह्माचंच वर्णन आहे. ब्रह्म हाच सगळ्या उपनिषदांचा विषय आहे, पण प्रत्येक उपनिषदाची सांगण्याची हातोटी आणि त्यामध्ये आलेले विचार वेगळे वेगळे आहेत. कठोपनिषदामध्ये 3 वरांमध्ये 3 पातळ्या दाखवत ब्रह्मविद्येचं वर्णन आलेलं आहे आणि ब्रह्मविद्येचं वर्णन करताना त्याच्या गुह्यतेबद्दल, त्याच्या गूढपणाबद्दल, त्याच्यामध्ये त्या विद्येच्या प्राप्तीसाठी लागणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं वर्णन तिथे येत गेलेलं आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये परमेश्वर किंवा ईश्वर किंवा ते जे चेतन तत्व जे ईश्वर नावाच्या नियामक तत्वातून काम करतं त्याचा आणि दृश्य जगाचा असणारा संबंध सांगण्यासाठी सुरुवातीपासून या जगामध्ये जे जे काही आहे ते त्यांनी कसं वेष्टित आहे असं सांगत पुढे जातं आणि उपासनेच्या 4 महत्त्वाच्या प्रकारांबद्दल ते बोलतं, ज्याच्यामध्ये संभूतीची उपासना येते. विद्या अविद्या म्हणजे नेमकं काय आणि अविद्या म्हणजे ज्याला आपण कर्मशुद्धी म्हणतो त्याला त्यांनी अविद्या असं संबोधलेलं आहे, कारण त्या तुलनेमध्ये ज्याला अविद्या म्हणावं अशी ती विद्या आहे. अशा पद्धतीचे उच्च ब्रह्मविद्येचं वर्णन तिथं आलेलं आहे. पुढे तेच उपनिषद कर्माकडे वळून कर्माबद्दल सांगत गेलेलं आहे आणि म्हणून सगळ्यात शेवटचे जे मंत्र आहे अग्नेय सुपतार आहे वगैरे या मंत्रांमध्ये तो जो कोणी आहे तो आपल्या गुरूंना विनंती करून शेवटच्या टप्प्यातून त्याला बाहेर काढण्याची विनंती करताना आपल्याला ईशावास्य उपनिषद असते. केनोपनिषदाचं जी भूमिका आहे ती भूमिका इंद्रियांकडून सुरू होते. ज्या इंद्रियांची ओळख मला आहे म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी ओळखीचा वाटणारा किंवा ओळखीचा असणारा जो भाग आहे तिथून उपनिषद सुरू होतात आणि अनोळखी भागाकडे घेऊन जातात. म्हणून इथे सुद्धा इंद्रिय आणि इंद्रिय गोचर असणाऱ्या गोष्टींच्या वर्णनाकडून केनोपनिषद सुरू झालं, इंद्रियांच्या पर्यंत येऊन पोचलं, इंद्रियांना प्रकाशित करणारं कोण म्हणून इंद्रियांच्या मागे गेलं, इंद्रियांच्या मागे गेल्यानंतर जे काही आलं त्याचं वर्णन आणि इंद्रियांमार्फत होणाऱ्या वृत्तिज्ञानाचं वर्णन करत करत वृत्तिज्ञानाचा चेतनेशी संबंध जोडत उपनिषद पुढं गेलं. जेव्हा ते उपनिषद हा संबंध जोडून झाला त्याबरोबर उपनिषद ब्रह्मप्राप्तीकडे गेलं. ब्रह्मप्राप्तीसाठी उपाख्यानाच्या माध्यमातून पुढे गेलं. पुढे गेल्यानंतर ब्रह्मप्राप्तीसाठी लागणाऱ्या साधनांची वर्णनं सुरू झाली. ब्रह्मप्राप्ती झाली असं म्हणता येत नाही, म्हणजे नेमकं काय होतं, जो झाली म्हणतो त्याची अवस्था काय असते आणि जो झाली नाही म्हणतो त्याची अवस्था काय असते आणि जो झाली नाही म्हणतो त्याला कसं झालेलं असतं, असं सांगत सांगत उपनिषद पुढं गेलं. हे होत असताना अगदी शेवटच्या बाबतीत ब्रह्मप्राप्ती होऊनसुद्धा लीनतेचा आनंद घेऊनसुद्धा शिष्याच्या मनामध्ये असणारी एक शंका, साधकाचं प्रतिनिधित्व म्हणून शेवटची शंका घेतली गेली की आत्तापर्यंत करत असलेल्या जितक्या साधना होत्या त्या साधनांचं ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत नेमकं नातं कोणतं, ते सहाय्यक आहेत, ते अंगीय किंवा शेष आहेत की ते उपाय आहेत, याबद्दलचा उहापोह झाला. निश्चित आणि खात्रीपूर्वक ते उपाय आहे म्हणून सांगण्यात आलं. आचार्य आपल्या अधिकारांनी पुढं जाऊन वेदांचा सुद्धा अधिकार आचार्यांनी नाकारला आणि मग शेवटी येऊन असं सांगितलं की त्यांची जागा आहे, ती जागा नेमकी कुठे आहे, ते वेगळे वेगळे त्याचे खांब आहेत अशा पद्धतीने त्याचे वर्णन केलं. पण त्या खांबावर ज्या घरामध्ये त्याची प्रतिष्ठा केलेली आहे ते घर सत्यावर आधारित आहे आणि आतल्या बाजूला असणारं जे ब्रह्म आहे जो या खांबांवरून पुढे येतो, जो या सत्याला सामोरा जातो, त्याला त्याच्या नजरेसमोर साक्षात अपरोक्ष
ब्रह्मदर्शन होतं असं केनोपनिषद सांगतं. हरी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम